हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंस्टिट्यूट टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आजची रीडिंग आहे या पौर्णिमेला श्री आदिशक्ती तुमच्या प्रगतीमधील कोणते अडथळे, तुमच्या प्रगतीच्या मार्गावरील कोणते अडथळे दूर करत आहेत. असे अडथळे जे तुम्हाला अशी वाट, असा मार्ग जो तुम्हाला तुमच्या उचित जे ध्येय तुम्हाला दिलेला आहे किंवा जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, परमेश्वरानं तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्या मार्गामध्ये जर अडथळे येत असतील तर असे कोणते अडथळे आहेत जे महाकाली आदिशक्ती दूर करतायत या पौर्णिमेला, तर बघूया आपण. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आदिशक्ती तुमच्या मार्गातील कोणते अडथळे दूर करतायत या पौर्णिमेपासून. द स्टार तर तुम्ही आहातच, कारण तुमच्या आदिशक्ती असं एक उचित ध्येय तुम्हाला दिलेलं आहे, असं एक ध्येय, असं एक कर्म जे तुम्ही करत तुम्ही पुढं आलेले आहात. जे तुम्ही हातात घेतले काम, जे तुम्ही कार्य हातात घेतलेलं आहे, त्याचं कुठलंही कार्य असू दे, ते मग ते तुमच्या आध्यात्मिक मार्गावरील असू दे किंवा तुमच्या करिअरमधलं असू दे, फॅमिलीमधलं असू दे, ऑफिशियल असू दे, जे कार्य तुम्ही हातात घेतले ते अगदी पूर्णत्वास नेले तुम्ही. म्हणजे त्याच्यात कितीही अडथळे आले किंवा काय आलं तरी ते तुम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केलाय, पण तरीही बरेच वेळा तुमच्या आयुष्यात रिजेक्शन आले, तुम्हाला थांबवलं गेले, तुमच्या मार्गात जाणीवपूर्वक अडथळे आणले गेले. त्याचं नोकरीमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, तुमचा जो वाटा होता किंवा तुम्ही जे काय केलेलं आहे त्यातनं तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक बाजूला केलं असेल किंवा त्याच्यापासून तुम्हाला त्याच्याबद्दलचं जे काय इम्पॉर्टंट मेसेज असतील किंवा त्याच्याबद्दलची जे माहिती असेल, जे तुम्ही एकत्रित केलेली असेल किंवा एखादं प्रोजेक्ट असेल जे तुम्ही तयार केलेलं आहे, पण ते प्रोजेक्ट तुमच्यापासून ते दुसऱ्यांनी घेतलेलं असेल, असं काहीशी एनर्जी मला इथं पिक होते की कोणाच्या तरी, म्हणजे अगदी तुम्ही सगळं मिळवलेलं आहे ना, ज्याचं फळ मिळायच्या वेळेस तुमच्या हातून ती गोष्ट घेण्यात आलेली असेल, अशी एनर्जी मी इथं हे होते. तर असे अडथळे जर तुमच्या आयुष्यात आलेले आहेत, ते अडथळे दूर करतायत महाकाली. अजून बघूया. कार्ड्स हे क्लिअर करते मी. तुम्ही स्टार आहात, तुमच्यातली क्वालिटी ही खूप पॉवरफुल क्वालिटी आहे आणि तिथं तुम्ही हे पेंटॅकल्स आहेत आणि हे मिळवण्यासाठी असेल तुमचं काम, तुमचं कर्म, तुम्ही जे करत होता, जे काम करत होता, जे कार्य करत होता, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी, मी तुम्हाला ते सांगितलं, जर स्टार आहात तुम्ही अगदी सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं कार्य केलं, तरीही तुमच्यापासून तुम्हाला जे अगदी तोंडापर्यंत आलेला घास तुमचा काढून घेण्यात आलेला आहे. जर पेंटॅकल्स पैसा असेल, तुम्हाला जो फायनान्सचा लाभ जो तुम्हाला होणार होता किंवा तुम्हाला जे मिळणार होतं, तुम्ही जे डिझर्व करत होता, ते तुमच्यापासून हिरावून घेण्यात आलं आणि हा अडथळा इथपर्यंत जाण्यापासूनचा हाही अडथळा आहे की पेंटॅकल्सची कमीसुद्धा आहे, पैशाची कमीसुद्धा आहे. हाही अडथळा आदिशक्ती या पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यातला कमी करतायत आणि तुम्हाला एक हे पेंटॅकल्स वाढवण्यासाठी किंवा हा अडथळा दूर करण्यासाठी खूप मोठे मार्ग आणि खुले करतायत ते. आता हे काय आहेच 6 ऑफ वॉन्ड्स, म्हणजे तुमचे मार्ग खुले करतायत तुमच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करून तुम्हाला त्या मार्गावर पुढे घेऊन जात आहेत. हे पॉझिटिव्ह खूप काळ आहे आणि अगदी 6 ऑफ वॉन्ड्स आणि पुढं हॉर्स आहे, तोही व्हाईट कलरचा हॉर्स आहे, पॉझिटिव्ह आहे आणि एक एनर्जी खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल एनर्जी आहे ही. 6 ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. आता अशा एका मार्गावर तुम्ही गेलेले आहात की तुम्हाला सक्षमपणे बनवलेलं आहेच. आदिशक्तींनी तुमच्यातली अशी शक्ती जागृत केलेली आहे की जी आता तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि अशा लोकांनी ज्यांनी तुम्हाला थांबवलं किंवा हे तुमच्याकडनं हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यापासून तुम्हाला फुल प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्याच निगेटिव्ह एनर्जीजना आता आदिशक्ती दाखवतील की तुमच्यातली शक्ती काय आहे, तुम्ही काय करू शकता.
तुम्ही स्टार आहात, तुम्ही काय करू शकता, तुमच्यातली ऊर्जा खूप पॉवरफुल आहे आणि ह्या ऊर्जेमुळेच तुमच्या ह्या ऊर्जेमुळेच आजूबाजूचे त्या अशा निगेटिव्ह एनर्जीचे डोळे दिपणार आहेत आणि त्यांना जाणीव होणार आहे की त्यांनी कुणाशी म्हणजे एक जे चुकीचं जे वागलेत किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते कुणाशी त्यांनी केलेलं आहे, अगदी चुकीचं त्यांनी केलेलं आहे. आणि अशा पॉझिटिव्ह आणि अशा दैवी शक्ती असणारी सोल आहे जी स्वतःच्या कामाव्यतिरिक्त किंवा प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याला सदैव मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या अशा व्यक्तीला अशा निगेटिव्ह एनर्जीजने त्रास दिला तर आदिशक्ती या पौर्णिमेपासून तुमच्यातली तीच शक्ती जागृत करताय, तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या ऊर्जेत आणतात, म्हणजे तुमची खरी ओळख या जगासमोर त्या घेऊन येत आहेत त्यांनी द इम्प्रेस. थँक्यू सो मच आदिशक्ती, थँक्यू सो मच. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रीडिंग रेझोनेट होत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली. तर द इम्प्रेसचं कार्ड आहे, हे सगळं आयुष्यातले का अडथळे दूर करतायत त्या आणि तुम्ही ह्या इम्प्रेसच्या भूमिकेत येत आहे. एक निवांतपणा तुमच्यामध्ये येते, एक रिलॅक्स असं एक हे तुमच्यामध्ये येते का तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला आता काय करायचं आहे. तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमच्या मार्गामधले अडथळे त्या दूर करतायत कारण ही जागा तुम्ही डिझर्व करताय, ही जागा तुम्ही डिझर्व करताय. हे सिंहासन, ही जागा, ही तुमची एक म्हणजे तुमची ऑफिशियल ह्याच्यामध्ये असू दे, तुमच्या फॅमिलीमध्ये असू दे किंवा तुमच्या करिअरमध्ये, शिक्षणात, तुमच्या कुठंही असू दे, तुमचं एक स्थान असं त्या निर्धारित जे केलेलं होतं तिथपर्यंत जाण्यासाठीचे अडथळे होते. तर हे अडथळे तुमचे पूर्ण दूर करतायत आदिशक्ती. जे अडथळे आले निगेटिव्ह एनर्जीजना बाजूला करतायत, तुम्हाला एंजल्स, युनिवर्स, ब्रह्मांडाचं फुल प्रोटेक्शन तुम्हाला दिलं जाते आणि हे पेंटॅकल्सची कमी होती तर पेंटॅकल्स तुमच्या आयुष्यात दिले जात आहेत, पैसा तुमच्या आयुष्यात दिला जातोय आणि अशी शक्ती तुम्हाला दिली जाते ज्या शक्तीमुळे तुम्ही एक ज्ञानाचा जो मार्ग आहे किंवा तुमच्या एका प्रोजेक्टमुळं असेल, अशी कितीतरी लोक असतील ज्यांना काम मिळत असेल, ज्यांना काम मिळेल किंवा त्यांच्या आयुष्याचा एक त्यांना पुढं जाण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा एक चॅलेंजेबल असं काहीतरी एक नवीन आयुष्यात करण्यासारखं मिळेल असं. आता मला ही खूप मोठी एनर्जी मी पिक करते, जे असे कुठल्या तरी मोठ्या प्रोजेक्टवर लोक काम करतायत, अशी कुठली तरी एनर्जी आपल्या या चॅनलशी कनेक्ट आहे, त्या एनर्जीशी मी कनेक्ट होत असेल आणि बाकी सगळेच एनर्जीज इथं आहेत. पण जी एनर्जी खूप मोठं प्रोजेक्ट करते आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांचा इंटेन्शन खूप चांगला आहे, आपल्याला अध्यात्मामध्ये असू दे किंवा युनिवर्स, ब्रह्मांड, जे काही आपल्याला दिव्यशक्ती आशीर्वाद देतात, ब्लेसिंग्स देतात, त्या इंटेन्शनवर असतं. तुम्ही काय काम करता याच्यापेक्षा ते काम करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे, इंटेन्शन काय आहे, तुम्ही कशासाठी ते करताय आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्यापासून, हे बघितलं जातं. तर इथं तुमचं इंटेन्शन खूप स्वच्छ आहे, खूप शुद्ध आहे. तुमच्या एका प्रोजेक्टमुळं तुम्हाला हजारो लोकांचं पोट भरेल हे तुमचं इंटेन्शन आहे. तुमच्या एका इंटेन्शनमुळं कोणाला तरी अज्ञानातून ज्ञानाचा मार्ग मिळेल, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मिळेल. अगदी संपण्याच्या किंवा अगदी अज्ञान इतकं पराकोटीचं हे असताना त्यातून कुठंतरी एक अशी सूर्याची जशी किरण हे करते, प्रकाशित करते वातावरणामध्ये, तसंच एखाद्या सोलला तुम्हाला प्रकाशित करून त्याच्यातली ऊर्जा जागृत करून त्याच्यातलं खरी सोल जागी करून त्याला मार्ग दाखवण्याचा असं तुमचं हे आहे, उद्देश आहे. म्हणजे तुमचा उद्देश महत्त्वाचा इथं आहे. तुम्ही काय करताय आणि कशासाठी करताय हा उद्देश तुमचा महत्त्वाचा आहे आणि तुमचा खूप पॉझिटिव्ह चांगला प्रामाणिक उद्देश आहे. म्हणूनच आदिशक्ती या तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतायत. थँक्यू सो मच. पेज ऑफ सॉर्ट्स, या पेज ऑफ सॉर्ट्समध्ये हेही आहे, मी तुम्हाला इथे सांगेन आदिशक्ती तुमच्या मार्गातील कोणते अडथळे दूर करताय. जर पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच गोष्टीवर बरेच वेळा तुमचं लक्ष जाते किंवा तुम्ही बऱ्याच गोष्टी सगळं चांगलं करून तुमचा उद्देश चांगला असून किंवा सगळं प्रामाणिकपणे करूनही का तुमच्या मार्गामध्ये अडथळे येतात किंवा का अडचणी येतात, का काम पूर्ण होत नाही आहे, बरेच वेळा पुढपर्यंत जाऊन मागं यायला लागते, असं का होते, अशा गोष्टी, असे विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत आणि तुम्हाला थोडं तुमच्या पूर्वजांशी कनेक्ट होण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते. तर ह्या सगळ्या तुम्हाला पास्टमध्ये न बघण्यासाठी आता सांगितलं जाते. आदिशक्ती हेच सांगतायत की तुम्हाला
की तुमच्यातली एक पॉवरफुल शक्ती जागृत करतायत त्यामुळे पास्टमध्ये जे झालं त्यापेक्षा पुढं काय घडणार आहे, काय होणार आहे, आता पास्टच्या जे तुमच्या आयुष्यात पास्ट झाला त्यातनं तुम्हाला काय लेसन मिळालं, काय शिकायला मिळालं, त्या अनुभवावरून तुम्हाला पुढं जायचं आहे हे आदिशक्ती तुम्हाला सांगतायत आणि त्याच्यावरून तुम्हाला ते पुढं घेऊन जात आहेत. थँक्यू सो मच. पास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही खूप या सगळ्या इथं पेंटॅकल्स नाही आहे किंवा पास्टमध्ये अशा निगेटिव्ह एनर्जीज होत्या ज्यांनी तुम्हाला त्रास दिला. जर तुम्ही स्टार आहात, इम्प्रेसचं कार्ड आहे, तुम्ही स्टार आहात, तुमच्यातले गुण इतके पॉझिटिव्ह आहे, तुमचे उद्देश इतके चांगला आहे, तरीसुद्धा तुम्हाला कमीपणा देण्याचा किंवा तुम्हाला निग्लेक्ट करण्याचा, इग्नोर करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला रिजेक्ट केलं गेलं, तुमचे प्रोजेक्ट रिजेक्ट केले गेले. बिझनेसमध्ये असेल, बिझनेसमध्ये सुद्धा तुमच्या हातून बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला फसवलं गेलं आहे तिथं. तर यामध्ये तुम्ही अगदी ते परमेश्वराला समर्पित झालेलं आहे, सरेंडर केलं आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे आणि हे अडथळे दूर होत आहे. ते सरेंडरची ऊर्जा आहे इथं. सरेंडर केलेलं आहे तुम्ही आणि सरेंडर केलं तरच बरेच मार्ग खुले होतात. तर तुम्ही पूर्णपणे सरेंडर इथं केलेलं आहे. थँक्यू सो मच. हे पेंटॅकल्सच काढलं आहे. ह्या एनर्जीज तुम्हाला 5 ऑफ पेंटॅकल्स आयुष्यात ह्या एनर्जीने तुम्हाला हाही लेसन दिलेला आहे की आयुष्यामध्ये पैसा ही किती महत्त्वाचा आहे. पैसा पेंटॅकल्स ही खूप महत्त्वाचा आहे आणि ते कमवताना तुम्ही नेहमी सद्भावनेने किंवा सत्कार्याच्या हेतूने प्रत्येक गोष्ट केलेली आहे, प्रत्येक काम तुम्ही केलेले अशी मला एनर्जी पिक होते आणि तुमच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही आहे किंवा कुणाचंही घेणं किंवा हे असले तुमच्यात स्वार्थाची भावना नाही आहे. तर त्यामुळंच ही लोक अशी हे करतात की तुमच्याकडं येण्याचे सोर्स कमी आहेत तरीही तुम्ही किती खुश असता, किती आनंदी असता आणि तुमच्या कामावर तुम्हाला कितीही अडथळे आले, तुम्ही कितीही तुमच्या त्या प्रोजेक्टमध्ये कमी हे झालं तरीसुद्धा तुम्हाला कमी दाखवण्यात आलं किंवा तुम्हाला त्यातनं तुमचं लक्ष बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही त्याच ऊर्जेने, त्याच उत्साहाने पुन्हा एकदा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता आणि पुढं जाता. हे त्या ज्या निगेटिव्ह सोल्स आहेत किंवा एनर्जीज आहेत त्यांना ते हे होत नाही आहे, तुम्हाला पुढं जाताना बघायचं हे होत नाही त्यांना. त्याच्यामुळे म्हणूनच आदिशक्ती काय करतात, त्याच सोलना ज्या निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या अवतीभोवती होत्या आणि त्यांची जी एनर्जी तुम्ही पिक करत होता किंवा तुम्हाला जे थांबवण्याचा प्रयत्न करत होते त्या सगळ्या एनर्जीजना बाजूला काढतायत आदिशक्ती आणि या पौर्णिमेपासून तुमच्यातली ती शक्ती जागृत करतायत जी ही थांबलेली जी शक्ती आहे, ही जी शक्ती थांबलेली आहे या ऊर्जेतून तुम्हाला बाहेर काढतायत. हीच ऊर्जा जर इथं ही कार्ड हेच दाखवायचं आणि तुम्हाला ह्या ऊर्जेमध्ये ते घेऊन येतात पुन्हा पुढं. ह्या अशा ऊर्जा आहेत जिथं तुम्ही थांबलेले होता, जिथं तुम्हाला स्टक केलेलं होतं, जिथं तुम्हाला कुठंतरी असं पुढं जायचं तुम्ही इच्छा असते, तुम्हाला पुढं जायचं आहे आणि तिथंच तुम्हाला थांबवलं जात होतं, बांधलं जात होतं त्यांच्या एनर्जीजमुळं. तर त्या सगळ्या एनर्जीज खोलून तोडून तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये घेऊन येत आहेत आणि इथं तुम्ही इतकं कष्ट केले तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही आहे. तर त्यासाठी दुःखी होत आहे, तुम्ही विचार करताय. तर तुम्हाला सांगितलं जाते, आदिशक्तींचा मेसेज आहे की तुम्हाला तुमचे मार्ग सगळे खुले होत आहेत, पॉझिटिव्ह मार्ग तुमच्या आयुष्यात पुढे येत आहेत आणि तर त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीजच्या ह्याला तुम्ही जायचं नाही आहे, लो एनर्जीमध्ये यायचं नाही आहे. तुम्ही जितके आनंदी राहाल, उत्साही राहाल, खुश राहाल, तितक्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणि दिव्यशक्ती तुम्हाला अट्रॅक्ट होतील आणि ह्या एनर्जीमध्ये, लो एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे तुम्हाला, असं तुम्हाला मेसेज दिला जातोय. थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली. थँक्यू सो मच. कॉल टू ॲक्शन म्हणूनच हा कॉल टू ॲक्शन का आलं मेसेज, ते का चार्ज, तुम्ही चार्ज घ्यायला पाहिजे. कुठंही तुम्ही थांबून राहायचं नाही आहे, का होतंय, कशासाठी होतंय यापेक्षा तुम्ही अजून काय करू शकता, अजून चांगल्या पद्धतीने काय करू शकता, अजून नवीन काय करू शकता यावर तुमचं लक्ष फोकस्ड झालं पाहिजे असं तुम्हाला सांगितलं जाते. थँक्यू सो मच.
मॅजिक मॅनिफेस्टिंग. आता तुम्ही बघा, तुमचे जे ड्रीम्स होते, तुमची जी स्वप्न, जे काही चांगलं करण्याचं जे तुमचं स्वप्न आहे, काहीतरी नवीन करण्याचं जे तुमचं स्वप्न आहे, ते रिॲलिटीमध्ये येताना तुम्हाला दिसेल. असं काही मॅजिक होईल किंवा चमत्कारिक बदल जे तुमच्या आयुष्यात आता इथून होतील, ते तुम्हाला म्हणजे ते असं वाटेल तुम्हाला की हे काय होतंय, म्हणजे तुम्ही ते स्वप्नात बघताय की काय, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आता घडायला लागतील. रूढ चक्रही तुमचं हील होते. कारण जेव्हा मूलाधार चक्र ब्लॉक असेल, तेव्हाच फायनान्शियली खूप हे होतं. फायनान्शियलीही स्टेबल नाही राहत आणि बाकीही सगळेच गोष्टी ज्या आहेत आयुष्यातले सगळंच हे विस्कळीत होतं रूढ चक्र ब्लॉक असल्यामुळं. तर इथं तुमचा रूढ चक्रही हील होते आणि थ्रॉट चक्रही हील होते. त्यामुळं तुमच्या आयुष्यात आता तुमच्या ह्याच्यामध्ये रिॲलिटीमध्ये तुम्ही जे करताय ते रिॲलिटीमध्ये येते. आता जे तुमची स्वप्न रिॲलिटीमध्ये येत आहेत. थँक्यू थँक्यू सो मच आर्केंजल मायकल. मी तुम्हाला आता ते सांगितलं रूढ चक्र. आर्केंजल मायकल हे मूलाधार चक्रावर असतात. त्यांचंच आधिपत्य असतं मूलाधार चक्रावर. आणि आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत की तुम्ही सेफ आहात. तुम्हाला एंजल्स आणि पूर्ण दिव्य शक्तींचं प्रोटेक्शन आहे. तुमची शक्ती खूप उच्च दर्जाच्या ह्याच्यावर आहे आणि खूप हाय एनर्जीमध्ये तुम्ही आता आहात. त्यामुळे तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. तुमच्या अवतीभोवती खूप फुल प्रोटेक्शन आहे, एंजलचं प्रोटेक्शन आहे. आणि आता हेच मी तुम्हाला सांगितलं मॅजिक, आणि जे तुम्ही जे समर्पित झालेले आहात, परमेश्वराला जे समर्पण केलेलं आहे, रिॲलिटी जी तुमच्या लक्षात आलेली आहे, या आयुष्याची जी रिॲलिटी आहे ती तुमच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणूनच तुम्हाला एंजल्स सांगतायत की तुम्ही आता फुल प्रोटेक्शनमध्ये आहात, प्रोटेक्टेड आहात. आणि आदिशक्ती तुम्हाला, म्हणूनच या एंजल्स तर तुम्हाला प्रोटेक्ट करतायतच आणि तेही तुम्हाला मार्गात तुमच्या साथ देत आहेत. तसंच आदिशक्ती तुमच्या मार्गातले हेच अडथळे एंजल्सच्या द्वारे ते तुमच्या मार्गातले सगळे अडथळे त्या दूर करतायत आणि तुमच्या मार्गापर्यंत ते तुम्हाला घेऊन जात आहेत. ही पौर्णिमा. थँक्यू सो मच. थँक्यू. अजून काही बोलायला शब्दच नाही आहेत. ही पौर्णिमा ही आदिशक्तींचा आशीर्वाद होता. म्हणूनच तुमचीच एनर्जी असते जी मी पिक करत असते, तुमचीच एनर्जी असते जी कनेक्ट होते. आणि ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा एक प्रकाश, असा एक जो प्रकाश जो खूप दिव्य आहे, खूप शक्तिशाली प्रकाश आहे, जो ज्ञानाचा आहे. आणि अशा निगेटिव्ह एनर्जीजना तुमच्या मार्गातून हटवण्यासाठी या पौर्णिमेपासून एक नवीन ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवाहित होते, तुमच्यामध्ये प्रवाहित होते. आणि हे अडथळे सगळे तुमच्या मार्गातील दूर होत आहेत. तुम्हाला निसर्ग आणि फुलं यांच्याबद्दल खूप अट्रॅक्शन येते या पौर्णिमेपासून. असं होईल की निसर्ग तुम्हाला अट्रॅक्ट करतोय, तुम्हाला बोलवतोय. आणि तुमच्या सौंदर्यामध्ये तुमचं जे सौंदर्य आहे ते इतकं छान आणि असं खूप पॉवरफुल, त्याची ऊर्जा अशी खूप पॉवरा तुमचा खूप ब्राईट असा होणार आहे. त्याची ऊर्जा अशी चौफेर अशी असेल आणि एक अशी शक्ती तुमच्यातली जागी होते. असं हे होते ना की तुम्हाला मेजर असे स्पिरिच्युअल चेंजेस जे आहेत, आध्यात्मिक जे चेंजेस आहेत किंवा तुमच्या मार्गावर पुढं जाण्यासाठी जे असे जे काही मेसेज आहेत, खूप महत्त्वाचे मेसेज, मोठे मेसेज जे आहेत ते तुम्हाला या पौर्णिमेपासून मिळतील. आणि या तुमच्या मार्गातील अडथळे आदिशक्ती पूर्ण सगळे ते बाजूला काढतायत. कारण आता कुणाचीही ताकद नाही आहे आणि ह्या शक्तीसमोर उभं राहणं अशी कुठलीच शक्ती नाही आहे जी या शक्तीसमोर उभी राहील आणि ती नाही राहू शकणार. आणि म्हणूनच हा मेसेज तुम्हाला आलेला आहे. खूप छान मेसेज आहे, आदिशक्तींचा मेसेज आहे. एक क्राऊन आहे तुम्हाला, जो तुम्हाला घातला जातोय. तुम्हाला यशस्वी तुम्ही होताय, शक्तिशाली होताय, खूप पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यातली बाहेर येते. आणि असा एक क्राऊन, असं एक बक्षीस तुम्हाला दिलं जाते, तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाते. ही पौर्णिमा तुमच्यासाठीची ॲप्रिशिएशनची पौर्णिमा आहे असंच मी सांगेन. तुम्हाला शाबासकीचं एक आपल्याला असं एखादा दिवस ठरवला जातो की त्या दिवशी आपल्याला म्हणजे तो आपल्या सेलिब्रेशनचा दिवस असतो, कौतुकाचा दिवस असतो, एक पुरस्कार जो दिला जातो असा एका दिवस असतो. असं मला ही एनर्जी मी खूप पिक करते आणि हा आदिशक्तींचाच मेसेज आहे.
की हा तो तुमचा दिवस आहे, की तुमच्या आयुष्यातलं जे जे सगळं आतापर्यंत जे लेसन्स तुम्हाला दिले गेले, जे पास्टमध्ये तुमच्या आयुष्यात झालं, जे तुम्हाला दाखवले गेले, जे फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे, हेल्थचे प्रॉब्लेम असू दे किंवा बाकीचे सगळे जे संकट, अडचणी, निगेटिव्ह एनर्जीज, बरेच लोकांनी तुम्हाला कमीपणा म्हणजे जे काही जे निगेटिव्ह सगळं झालं, ते फक्त तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी आणि आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलवण्यासाठी जे आयुष्यात तुमच्या हे एवढे सगळे चेंजेस झाले आणि त्या मार्गावरून तुम्ही स्पिरिच्युअल मार्गावर आला, असंही इथं हे कनेक्शन आहे. कारण हे अडथळे सुद्धा तुम्ही चॅलेंज बनवून घेतले. हे अडथळे सुद्धा जे आयुष्यात येतात, जे संकट येतात, ते सुद्धा तुम्ही चॅलेंज बनवून घेतले आणि ते चॅलेंज तुम्ही पूर्णपणे जिंकलेलं आहे. ते चॅलेंज तुम्ही जिंकलेलं आहे. थँक्यू सो मच आदिशक्ती. आणि हे चॅलेंज तुम्ही जिंकले. मग चॅलेंज जेव्हा जिंकतोय, कोणतरी चॅलेंज जिंकते किंवा एखादी परीक्षा पण जेव्हा पास होतो, तेव्हा ती परीक्षा पास झाल्यानंतर एक पुरस्कार दिला जातो, ॲप्रिशिएट केलं जातं. तसंच एक विजेतेपद जे दिलं जातं, तेच मी या पौर्णिमेला तुम्हाला ते असं हे करते, की हे तुम्हाला हा पुरस्कारानं तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे, की आदिशक्ती पूर्ण तुमच्या मार्गातले सगळे अडथळे बाजूला करून तुमचा एक मार्ग असा सरळ सरळ जो मार्ग, ज्या मार्गामध्ये तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, तिथं तुम्हाला कुणीही अडवणार नाही, थांबवणार नाही आहे आणि कुणीही तुमच्या मार्गामध्ये येणार नाही. असं एक ध्येय आता तुमच्या ध्येयासाठी. आता त्या ध्येय आणि त्या मार्गामध्ये फक्त तुमच्या सोल फॅमिली, तुमच्यासारखीच जी तुमची जी सोल फॅमिली आहे, जर तुम्ही जसे माझी सोल फॅमिली आहात, तसंच तुम्हाला कनेक्ट होणारी अशी तुमचे सोलमेट्स, तुमची सोल फॅमिली तुमच्याशी कनेक्ट होईल. एंजल्स कनेक्ट होतील, दिव्यशक्ती कनेक्ट होतील आणि तुम्हाला त्या मार्गावर पुढं घेऊन जातील. असा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि खूप छान, खूप पॉवरफुल, खूप असा मेजर असा मेसेज आहे आणि दिव्यशक्ती तुमच्या मार्गातील पूर्ण सगळे अडथळे दूर करतात. आदिशक्ती तुम्हाला ब्लेस्ड करतायत, आशीर्वाद देतात. शिवशक्तींचा आशीर्वाद आहे आणि हा श्रावण खूप खूप ब्लेस्ड करतायत तुम्हाला. महादेवांची एनर्जी आहे, शिवशक्तींची एनर्जी, एंजल्सची एनर्जी आहे, आदिशक्तींची एनर्जी आहे आणि ही एनर्जी तुम्हाला खूप पॉवरफुल आणि खूप अशी ताकदवर बनवत्या. ओके, थँक्यू 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 सो मच. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्कीच कमेंट करा. थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्री कृष्ण, राधे राधे. थँक्यू सो मच. बाय.